न्यायालयातून पसार, आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या। तोंडात कुरकुरे अन निपचित पडलेला मृतदेह। कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार। ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। इथं एका नराधमाने 7 वर्षाच्या चिमुरडीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीनं याआधी देखील असाच प्रकारचा गुन्हा केला होता। संबंधित प्रकरणात त्याला अटक झाली होती, तुरुंगवारी देखील घडली होती, पण पोलिसांच्या तावडीतून फरार होताच आरोपीनं पुन्हा त्याच प्रकारचा गुन्हा केला आहे। या नव्या प्रकरणात त्याला पुन्हा अटक केली आहे। सलामत अन्सारी असं नराधमाचं नाव आहे। त्याने भिवंडी परिसरातील रहिवाशी असणाऱ्या एका 7 वर्षाच्या मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवला आहे। आरोपीनं चिमुकलीच्या अब्रूचे लचके तोडल्यानंतर तिची अमानुष हत्या केली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अन्सारीच्या मुसक्या आवळल्या आहेत। धक्कादायक बाब म्हणजे 2 वर्षापूर्वी सलामत अन्सारीने अशाच प्रकारचं दुष्कृत्य केलं होतं। सप्टेंबर 2023 मध्ये त्याने भिवंडी शहरातील फेणेगाव येथील एका 6 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केली होती। त्यानंतर तो पळून गेला होता। मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास करत अथक प्रयत्नाने त्याला बिहारमधून अटक केली होती। दरम्यान ऑगस्ट 2025 ला त्याला भिवंडी न्यायालयात सुनावणीसाठी हजर केलं असता सलामत अन्सारी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता। पोलिसांच्या तावडीतून फरार झाल्यानंतर त्याने अवघ्या काही दिवसात पुन्हा त्याच प्रकारचा विकृत गुन्हा केला आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अन्सारीला अटक केली आहे। त्याने यापूर्वी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत। मात्र अन्सारीने अशा प्रकारे 7 वर्षाच्या मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवल्याने परिसरात संताप व्यक्त केला जातोय। अन्सारीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे।